आपल्या स्मार्ट ई सेवा केंद्राबद्दल ज्या ज्या व्यक्तींनी माहिती पाहिली आहे त्या सर्वांचं धन्यवाद. परंतु निर्णय घेत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट सतावते आणि ती म्हणजे मला तर फ्रँचाईज घ्यायची आहे, परंतु फ्रँचाईजची फी 14,999 का आहे आणि आम्ही एवढी फी का घेतो याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे. आणि आपल्या फ्रँचाईजची फी 14,999 एवढी का आहे याबद्दल मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आशा करतो तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि नक्कीच तुम्हाला याच्यातून निर्णय घेण्याची ताकद मिळेल. 14,999 ही फक्त फी नसून तुमच्या डिजिटल व्यवसायातील गुंतवणूक आहे. लक्ष द्यायचे, 14,999 हा खर्च नाही आहे, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. बघा, सध्या कोणताही व्यवसाय करायचा असेल तर खूप मोठे मोठे गुंतवणूक लागतात. हा व्यवसाय तुम्ही फक्त 14,999 गुंतवून सुरू करू शकता. याची माहिती तुम्हाला मी देतोय. मी स्वतः विनोद घोरपडे, फाउंडर ऑफ स्मार्ट ई सेवा केंद्र नेटवर्क. जर तुम्ही आमच्याशिवाय स्वतः ई सेवा केंद्र सुरू करणार असाल, म्हणजे तुम्ही आमची मदत घेतली नाही, स्वतःच तुम्हाला तुम्हीच कोणाच्याही मदतीशिवाय सिस्टम सुरू करायची, तुम्हाला स्वतःचं ई सेवा केंद्र सुरू करायचे, तर तुम्हाला काय काय करावं लागतं. सर्वात प्रथम टेकची एक्झाम पास व्हावं लागतं. टेकचे एक्झामिनेशन पास झाल्यावरती CSC रजिस्ट्रेशन्स करायचं. CSC रजिस्ट्रेशन्स केल्यावरती तुम्हाला तालुक्याचे जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतात ते तुम्हाला CSC ID साठी व्हेरिफिकेशनला येतात. कधी कधी आपण त्यांच्या पाठीमागे लागलो तरी पण लवकर येत नाहीत, 5-5, 6-6 महिने जात असतात या सिस्टममध्ये. तसेच जर CSC ID भेटला म्हणजे सर्व काही भेटलं असं नसतं. जर तुम्हाला तुमच्या सेंटरवरती स्वतःला तहसीलचे दाखले सुरू करायचे असतील तर त्याच्यासाठी महा ऑनलाईनचा ID असतो आणि हा महा ऑनलाईनचा ID आता सहजासहजी प्रायव्हेट लोकांना दिला जात नाही. सध्या तुमच्या इथं महाई सेवा केंद्र असतील त्यांच्याकडे एक ID आहे आणि ग्रामपंचायत आहेत त्यांच्याकडे एक हा दाखले काढण्याचा ID असतो. इतर कोणालाही हा बऱ्यापैकी ID दिला जात नाही. त्याचसोबत जर तुम्हाला बँकिंग सेवा सुरू करायची असतील म्हणजे तुम्हाला बँकचे BF आणि BC पॉईंट घ्यावा लागतो. जर हा पॉईंट घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही VLE असावं लागतं. जर प्रायव्हेट बँकांचा घेतला तरी सर्व्हिसेस देताना तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. त्याचसोबत जर आधारच्या सेवा घ्यायच्या असतील तर तुम्हाला आधारचे एक्झाम असतात, ज्या NSDL सारख्या संस्थांकडून आयोजन केलं जातं, त्या एक्झाम पास व्हावं लागतात आणि त्या पास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आधारची सिस्टम सर्व घेण्यासाठी पात्र होता, परंतु तुम्हाला ते आधार सिस्टम सहजासहजी भेटत नाही आहे. त्याचं रिझन आहे कलेक्टरकडून याला सिस्टममधून तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं जातं. आता सध्या तरी आधारचे सेवा सेंटर्स इतर कोणालाही इतर ठिकाणी दिले जात नाहीत. हां, जास्तीत जास्त तुम्ही परीक्षा पासआउट झाल्यानंतर बँक असतील या ठिकाणी काम करू शकता. त्याचसोबत जर तुम्ही एवढं सर्व केलं, CSC ID घेतला, महा ऑनलाईनचा ID घेतला, बँक BF घेतला, BC घेतला, आधारच्या सेवा घेतल्या, तरी ह्या सेवा कशा सेल करायच्या याचं प्रशिक्षण, एखादी अडचण आली तर त्याच्यासाठी मिळणारा सपोर्ट आणि व्यवसाय कसा वाढवायचा यासोबतचं मार्गदर्शन तुम्हाला स्वतःला भेटत नाही आहे. मग जर तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार केला तर या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी एकतर भेटत नाही आहेत असं बोलतोय मी, परंतु तरीसुद्धा तुम्ही स्वतः शिकून स्वतःच मिळवायचा प्रयत्न केला तर 2 वर्ष सरासरी तुम्हाला जातात. मग विचार करा, या ठिकाणी आपला पैसा तर जाणार आहे सर्व गोष्टी शिकण्यासाठी, वेळसुद्धा जाणार आहे. मग पैसा गेला, वेळ गेला, कमाई कधी होईल अजून गॅरंटी नाही आहे. मग तुम्हाला या सर्व गोष्टी जर आमच्यामार्फत त्याच सेम डेपासून तुम्ही या सर्व गोष्टींचा व्यवसाय सुरू करू शकता. या प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण, सपोर्ट आणि मार्गदर्शन आम्ही प्रोव्हाइड करू. मला सांगा, बघा, आपण जे वर्थ ऑफ प्राईज आहे आपली ती योग्य आहे की नाही. तुम्हाला 2 वर्ष कालावधी ज्या गोष्टीसाठी लागतो ती गोष्ट तुम्ही दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट करू शकता. या ठिकाणी वेळ वाया घालवण्यापेक्षा व्यवसाय सुरू करणं फायद्याचं ठरतं. स्मार्ट ई सेवा केंद्राच्या फ्रँचाईज तुम्ही घेतली, तुम्ही आमच्याकडे सामील झाला तर तुम्हाला फक्त एक लॉगिंग ID नाही भेटत आहे, तर त्यासोबत डिजिटल बिझनेसचं संपूर्ण इकोसिस्टम तुम्हाला भेटत असतं. म्हणजे काय, तर तुम्ही आमच्या या स्मार्ट ई सेवा केंद्राच्या फ्रँचाईजच्या माध्यमातून स्वतःचा ई सेवा व्यवसाय सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये 175 पेक्षा जास्त सेवा आहेत. उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, म्हणजे तुम्ही विचार करू शकला नाही एवढे उत्पन्नाचे स्रोत आपल्याकडे आहेत. आणि अशा काही सेवा आहेत की ज्या सेवा तुमच्या आसपासच्या सेवा सेंटरवरती भेटत नाहीत, परंतु आपल्या या सिस्टममध्ये आहेत. त्या सेवा तुम्ही तुमच्या सेंटरवरती देऊ शकता. त्याचसोबत नवनवीन सेवा वेळोवेळी ॲड होतील, खूप सेवा ॲड होतील, तसेच वेळोवेळी येणारे अपडेट्स तुम्हाला भेटतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रशिक्षण असेल, सपोर्ट असेल आणि मार्गदर्शन असेल, या गोष्टी आमच्याकडून तुम्हाला प्रॉपर प्रोव्हाइड केल्या जातात.
थोडक्यात सांगायचं आहे काय तर एकदाच ही गुंतवणूक करायची आणि दीर्घकालीन तुम्हाला व्यवसायाची संधी आहे. मी काय सांगतोय पॉईंट तर बाबा 14,999 एवढी प्राईस काय आहे याचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की 14,999 ही प्राईस ठेवली याचं कारण आणि त्या 14,999 आपण पेड केल्यानंतर ना तुम्हाला कंपनीमार्फत काय काय भेटणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत. थोडीशी आठवण करून दिली. बघा स्मार्ट ई सेवा केंद्राचं प्लॅटफॉर्म जर तुम्ही घेतलं म्हणजेच तुम्ही फ्रँचायझी घेतली तर तुम्हाला 175पेक्षा अधिकच्या सेवा भेटणार आहेत. म्हणजे काय तर गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व सेवा म्हणजे पॅन कार्ड असेल, RTO असेल, फार्मर रिलेटेड असेल, वोटर रिलेटेड असेल, सर्व सेवा, पासपोर्ट्सपासून सर्व सेवा. त्याचसोबत नॉन गव्हर्नमेंट सेवा म्हणजे ज्या खाजगी सेवा असतात ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर रिलेटेड, IT रिलेटेड, मॅट्रिमोनी रिलेटेड, ब्रँडिंग, एज्युकेशनल रिलेटेड, जॉब रिलेटेड, रिअल इस्टेट रिलेटेड, फ्रँचायझी रिलेटेड अशा अनेक सेवा अशासकीय सिस्टममध्ये पण आहेत. बँकिंगच्या सर्व सेवा म्हणजे तुम्ही मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज करू शकता. त्याचसोबत मनी ट्रान्सफर, बॅलन्स चेक करणे, मनी पाठवणे, मनी विड्रॉल करून देणे या सेवा बँकिंगमधून करू शकता. मॅट्रिमोनी सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला एक वधूवर सूचक केंद्र भेटतं आमच्यातर्फे चालवण्यासाठी. तुमचं स्वतःचं वधूवर सूचक केंद्र तुमच्या सेंटरवरती चालवू शकता. युटिलिटीच्या सेवा म्हणजे जसे बिल पेमेंटच्या सर्व सेवा, लोन संबंधित सर्व सेवा, सर्व प्रकारचे होम लोन्स, पर्सनल लोन, गोल्ड लोन तुम्हाला यातून भेटतं. त्याचसोबत इन्शुरन्स सर्व्हिसेससुद्धा भेटतात. त्याचसोबत सर्टिफिकेट सर्व्हिसेस म्हणजे जे दाखले असतात तहसीलमार्फत दिले जाणारे असतील किंवा इतर स्वरूपाचे सर्टिफिकेट्स असतात ते सुद्धा तुम्ही आमच्या सिस्टममधून प्रोव्हाइड करू शकता. त्याचसोबत ई-कॉमर्स संबंधित सर्व सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता. एज्युकेशनल रिलेटेड सर्व सेवा, विद्यार्थ्यांना कोर्सेस सेल करणे, पॅरेंटिंग असेल, काउन्सिलिंग असेल स्टुडंटचं, यासारख्या अनेक सेवा आपल्या पोर्टलवरती अवेलेबल आहेत. मग मला सांगा याच्यापेक्षा बेस्ट काय असतं ई सेवा केंद्राकडे? मग हे सर्व तुम्हाला दुसऱ्याच दिवशी देतो. आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी दुसऱ्याच दिवशी प्रोव्हाइड करत असतो. आमचे उद्दिष्ट आहे एकाच पोर्टलवरती जास्तीत जास्त सेवा तुम्हाला उपलब्ध करून देणे आणि तुमचा व्यवसाय ग्रो करणे. तुम्हाला मिळणारे अतिरिक्त पोर्टल सांगतो. आता मी जे सांगितलं ते आपलं स्मार्ट ई सेवा केंद्र सांगितलं, हे एक प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला देतो. त्याचसोबत अद्विका पे पण देतो ज्याच्यातून हा पोर्टल पण तुम्हाला दिला जातो ज्याच्यामार्फत तुम्ही AEPS, मनी ट्रान्सफर, आधार एनेबल्ड सर्व्हिसेस, मायक्रो ATM, बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, त्याचसोबत बँकिंगच्या इतर सेवा देखील तुम्ही करू शकता. अजून तुम्हाला अद्विका कॅपिटलचं एक पोर्टल भेटतं आपल्याकडून ज्याच्यामध्ये पर्सनल लोन, होम लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्ड संबंधित सेवा, इन्शुरन्स सेवा प्रोव्हाइड करत असता. तसेच तुम्हाला वधूवर सूचक केंद्र देखील भेटतं. मग फक्त सॉफ्टवेअरच नव्हे तर आम्ही संपूर्ण व्यवसाय तुमचा उभा करतो. बघा मी आत्ता बोललो तुम्हाला तर आम्ही 3 ते 4 प्रकारचे पोर्टल्स देणार याच प्राईजमध्ये. मग एवढं नुसतं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करत नाही आहे तर त्यासोबत तुम्हाला बिझनेस कन्सल्टन्सी भेटते आमच्याकडून, कशा स्वरूपाचा बिझनेस करायचा, कसा करायचा. त्याचसोबत तुम्हाला ऑथरायझेशनचं सर्टिफिकेट भेटतं फ्रँचायझीचं. त्याचसोबत सर्टिफिकेट भेटतं, ID कार्ड भेटतं, ब्रँडिंग मटेरियल भेटतं शॉपच्या बाहेर लावण्यासाठी, शॉपच्या आत लावण्यासाठीच्या डिझाईन. त्याचसोबत मार्केटिंगला आवश्यक असणाऱ्या सर्व डिझाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात सिस्टममधूनच. त्याच्यानंतरनं मार्केटिंगचे सर्व सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. अशा सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो ज्या गोष्टी एखादी फ्रँचाईज म्हणजेच ई सेवा केंद्र चालवण्यासाठी आवश्यक असतात. बघा तुम्हाला ट्रेनिंग प्लस सपोर्ट या जर गोष्टी भेटल्या तर सक्सेस मिळतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग भेटलं, ट्रेनिंग पूर्ण झालं, परंतु सपोर्ट जर नाही भेटला तरी पण सक्सेस नाही भेटत. परंतु आपल्या ठिकाणी ट्रेनिंग आणि सपोर्ट या दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो. इज इक्वल टू तुमचं सक्सेस फिक्स होतं. व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही फक्त एकटे नसता, तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग भेटतं वेळोवेळी. नवीन सेवा ॲड झाले त्याच्या संबंधित व्हिडिओ ट्युटोरियल्स भेटतील. स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून सांगितली जाते, प्रत्येक गोष्ट कशी प्रोव्हाइड करायची, कसं काम करायचं. व्हॉट्सअप सपोर्ट असतो तुम्हाला, कॉलवरती पण सपोर्ट दिला जाईल, टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड केला जाईल काही अडचणी आल्या तर. त्याचसोबत रेग्युलर जे अपडेट येतील सॉफ्टवेअरवरती त्याच्या वेळेस वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जाईल. नवीन सेवा ॲड झाले त्यांचे अपडेशन तुम्हाला कळवलं जातं. बिझनेस ग्रोथ गायडन्स, त्याचसोबत तुम्ही आमच्यासोबत अजून बिझनेस कसा ग्रोथ करू शकता याच्यासोबत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं. मग तुमचा व्यवसाय वाढवणे ही आमची जबाबदारी आहे, फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. 14,999 मध्ये तुम्ही काय खरेदी करता हे पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगतो. 175+ सर्व्हिसेस असणारं प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटतं. अद्विका पेचं पोर्टल भेटतंय, अद्विका कॅपिटलचं पोर्टल भेटतंय, मॅट्रिमोनीचं पोर्टल भेटतंय. तुम्हाला ट्रेनिंग भेटतंय, व्हिडिओ ट्युटोरियल्स भेटतात, लाईफ टाईम गायडन्स भेटतोय, टेक्निकल सपोर्ट भेटतोय, बिझनेस रिलेटेड सर्व सपोर्ट भेटतोय, मार्केटिंग संबंधित सर्व सपोर्ट तुम्हाला भेटतोय आणि फ्युचरमध्ये ॲड होणाऱ्या सर्व सर्व्हिसेसबद्दल अपडेट देखील तुम्हाला भेटणार आहे. मग आहे की नाही आपल्या जे तुम्ही गुंतवणूक करता त्याचं खरं मूल्य? एवढ्या गोष्टी तुम्हाला फक्त 14,999 मध्ये भेटत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त निर्णय घ्या
आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा याच्यासाठी आम्ही संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करू. चला आपल्या डिजिटल व्यवसायाची सुरुवात करूया. 14,999 ही एक फी नाही आहे, तर तुमचा यशस्वी डिजिटल व्यवसायाचा पाया आहे. स्मार्ट ई सेवा केंद्र, तुमचा व्यवसाय आमची जबाबदारी. तुम्ही फ्रँचाईज घ्यायची, तुम्हाला येणारे सर्व प्रॉब्लेम्स सोडवण्याची जबाबदारी आमची आहे. या ठिकाणी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. आपले फोन आणि व्हॉट्सअप डिटेल्स आहे, ज्याच्यावरती तुम्ही सर्व डिटेल्स आम्हाला मागवू शकता, कॉल करू शकता. आपली वेबसाईट आहे, ईमेल आय डीसुद्धा आहे तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला वाटलं फिजिकली आपल्या ऑफिसला व्हिजिट करायचं आहे, तर आपला पत्ता आहे मेन ऑफिस, ढवाण पाटील हाईट्स, कारभारी सर्कल, शिवछत्रपती शिवाजी उद्यानांच्या समोर, कसबा बारामती. या ठिकाणी तुम्ही कधीही फिजिकली व्हिजिट करू शकता. तर आशा करतो तुम्हाला जी 14,999 ही फी आहे ती का एवढी आहे आणि का एवढी घेतली जाती, एवढी फी का घेतली जाते याचं रिझन समजलं असेल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय काय भेटणार आहे हे तुम्हाला समजलं असेल, अशी आशा करतो. धन्यवाद.